पुढी सण अशी गत होती जुन्या मंदिरांची. आणि आज एवढ्या 2-3 वर्षामध्ये जो तो महादेव इथला उघडी टाक बापरे. पाणी कोरा महादेव, शमीपत्र, बिल्वपत्र नाही का, आमच्या शेतातच बेलाचं पान आहे. हाही असा बुरचालेच करतोस त्याला. अरे बाबा रात्रंदिवस त्याच्या जवळ जाऊन नाही का, कधी कधी रांगेवर उभं राहून किंवा लवकरात लवकर नंबर लावा म्हणायचं, जित्र आधारी सुद्धा होई जास. काय काम ना तुमनं ते. बराच बिचारा तरुण पोरे कोणले दखातच नाही, पण त्या सुद्धा मागणी मागायला जातं बरं का, त्या सुद्धा जातात. एकदम पहाटे म्हणा किंवा कोणी दखाल नको असं गुपचूप जातच बिचारा तांब्याभर पाणी वगैरे घेऊन. आणि ते भर झोपेमध्ये अर्ध्या रात्री 12, 12:30, 1 वाजता भर झोप महादेव उठाट टाकतस. देव भाऊ पाणी टाकतस, आमनं बी लक्ष राहू दे, आमनाकडे बी लक्ष राहू दे नाही का. अख्खा गाव ना ऐकली ना, आमनं काही नाही. वाजू दे देवबा मना ब्यांड रे, मना ब्यांड रे, कदलंग फिरू गाव मा सांड रे. देव भाऊ ओ आप्पा अशी कशी झोप लागली रे, अशा कशा डोळ्या बंद करले रे तुम्ही. 4 वरी जाय ना, कमी वहिनी पत्रिका चापी चापी पिरावून रे आप्पा. 94 ना जन्म, 99 ना टाके टाके पिरावून तरी बी नाही रे भाऊ. 1 लोटा जल नाही का लवकर संतुष्ट होणारा प्रभू आहे. आमले सुद्धा सांगतस आबा महाराज तुम्ही घन 12 गाव फिरतस, दगा ना आपला बावड्यान करता एखादी पिंटी बिन ओ पार म्हणी कशी तरी वडीत आणि आणले रे, त्याला कथा आवरून मी आकोर आहे. विठाला विठाला आणि लोक आता वस्तात झाल्यातच का बा, ज्याने सुचाड त्यानं सुचक म्हणीच नाव टाक देत उज्जात. आता ती बहीण कशी काय निघे ना, ती बहीण बरी निघणे तर बरंच बरं. आता ती बहीणने जर कदाचित जोलापर्यंत चालली म्हणजे मग अवघडच कामचे नाही का. कोणी दकाडला तर मला महाराजले कोण उपाय करत. आम्ही कीर्तन करत फिरत का तुला पोऱ्याला पोर दकत फिरत. किती अवघड काम आहे, अवघड काम आहे. गण सांगतं पण मध्यस्थी करायला कोण तयार नाही का. समाजामध्ये मुली नाहीत असं नाही, समाजामध्ये मुलं नाहीत असंही नाही. मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत आणि लायकीदार मुलं कमी होत चालले आहेत. विठाल विठाल ज्याच्या तोंडावर मिसरूट नाही त्याच्या तोंडात एवढा मोठा त्या ठिकाणी गुटखाचा डुच्चा असतो नाही का. ज्याच्या दाढीवर काही त्या ठिकाणी मिसरूट नाही, चेहऱ्यावर तो सुद्धा त्या ठिकाणी 90चा ग्लास पिऊन झुम बराबर झुम चरावी याने त्याने आहेत मग पाय घालत फिरतात. ज्यांना खरं लग्न होते का. आणि तो बाप आपला बाप आपल्यासाठी इतरांच्या रावण्या करतो. इतपत लेकरांनी वागू नये किमान तर नाही का, इतपत वागू नये. आणि जे चांगले आहेत ते इतरांच्या या मुलींच्या अपेक्षेमुळे आजही घर आहेत नाही का, आजही घर आहेत. घरातलं सगळं असताना जमीन जुमला, घरामध्ये सालदार लावून कामे करावं लागतात, घरामध्ये ट्रॅक्टर आहे, घर बांधलेलं आहे, सगळं असताना सुद्धा घरातला राजकुमार एकुलता एक मुलगा फक्त हाडके पिव्याकरण करता तो पुन्हा मुंबईमा ठोकरा खायराना. रात्री पहाटे जे मागितलं ते माय त्या ठिकाणी गरम गरम बनवून द्यायची. परंतु आज लोक नोकरी पाहतात म्हणून तो घरातला राजा बेटा, घरातलं सगळं पैसा आंगळ सगळं असताना सुद्धा फक्त लग्न व्हावं याच्यासाठी 15,000ची नोकरी करतोय आणि पावळ्यावर जीवन जगतोय. ही तरुणांची मस्करी चालू आहे का नाही, तरुणांचा मजाक उडवला जातोय का नाही. आणि जे आहेत ते कटासा काढतात काही दिवस पर्यंत, आणि जे आहेत ते विचारामध्ये त्या ठिकाणी रुग्ण होतात आणि वाईट मार्गाला आणि व्यसनाधीन होतात. विठ्ठल विठ्ठल काय गरज आहे. अवाजवी अपेक्षा दुःखाला कारणे असतात. अवाजवी बोलणं काय तुमले करणं आहे का, मी देखील गुपचूप राहते चालू. अवाजवी अपेक्षा दुःखाला कारणे असतात. हरकत नाही ना, काळजाचा तुकडा द्यायचा ना समोरच्याच्या घरात, समोरच्याला बघा निर्व्यसनी आहे का, माळकरी आहे का,
त्याला काही व्यसन वगैरे नाही का? बघा ना तुम्ही, निर्व्यसनी असेल ना तो, जरी त्याची झोपडी असेल त्या झोपडीचा निर्व्यसनी मुलगा महाडी करायला वेळ लागू देणार. बघा ना तुम्ही, तो मुलगा समाजामध्ये अभिव्यक्त होत असताना, लोकांसमोर बोलत असताना त्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, तो लायकीदार आहे का, व्यवस्थित माणूस सारखा माणूस आहे का व्यवस्थित, हे बघा ना. काय बघतात तुम्ही? पोऱ्या एकुलता एक पाहिजे का बरं? भाऊ बनकेनं जर कोण चालवणं एकला कुत्र बुके घेतलं चाटी घेतलं कुमचाडीन घर ये लागणार तो रे. अरे 3-4 भाऊनी बरं बक्कम जोड ताकद आहे, कोणी पायरी चढते तुम्ही घरी एकलं पाहिजे कोंबड आया. एकुलता एक वर्गा पाहिजे. अजून मुलाला सरकारी नोकरी, सरकारी नोकरी आबा इथली सोपी राहिली का? माझंही त्या ठिकाणी MA शिक्षण झालंय, नेट सेट 2-2, 3-3 मार्कांनी हुकतय. पण कॉलेजचा टॉपर विद्यार्थी असताना सुद्धा जरी तुमचं नेट सेट PhD वगैरे असेल, आमच्याच डिपार्टमेंटची एक जागा असिस्टंट प्रोफेसर म्हणून 75 लाखाला गेली. कथा किडनॅप की संधी त्यातले 75 लाख. बायोलॉजीची असिस्टंट प्रोफेसरची जागा शरद बाबा 1,05,00,000 रुपयाला गेली. कथा इच्छा दात पाडशात दात पाडीन दिशात का? नोकरी सोपी राहिली. मागे तलाठीचे फॉर्म निघाले होते, 4,000 जागा आणि 13.5 लाख फॉर्म. बोला तुम्ही, 4 लाख ना 4,000 ना समजा 8,000 फॉर्म जातात भाऊ. डबल आहे, फक्त डबल नाही, 4,000 फॉर्मने 13.5 लाख भरणारा. विचार करा किती बेरोजगारी आहे. आणि ज्याला त्याला सरकारी नोकरी पाहिजे. सोपी का सरकारी नोकरी? काही खाऊ शका? अरे काय काय नैते संस्थावाल्यांनी रेट लावलेले आहेत. 70 लाख रुपये भरा आणि त्या याजनापोटे तूच बरीच भराटे हाय ते भरा येलपाट्या घालवा. किती अवघड काम आहे. सोपे का? काही पण अपेक्षा, मुलगा एकटा पाहिजे, मुलाकडे सरकारी नोकरी पाहिजे, अजून मुलाकडे कार पाहिजे, कार 5-10 लाखनी काहीतरी गाडी पाहिजे, गाडी. कोणाची अपेक्षा? जानगर मोटरसायकल आहे जुनी हिरो होंडा. आपला बाप 75 वर्षांना वय घ्या, आपला बाप 50 न पेट्रोल टाकी टाकी घर मया वावर काने करी करी घर वावर 50 न पेट्रोल टाकी टाकी 75 वर्षापर्यंत आपला बापवरी 1,00,000-1.5 लाखनी गाडी लेवायला नीन, पोऱ्याकडे 5-7 लाखनी कार पाहिजे 20-25-30 वर्षांना पोर. अजून सिटीमध्ये बंगला पाहिजे, 30-35 लाखाचा फ्लॅट पाहिजे सिटीमध्ये. 75 वर्षांना आपला बाप आहे घ्या, आपला बापवरी मावटी नेमन करायला नाही आणि त्या 30-35 वर्षांना पोऱ्याकडनं 30-35 लाखाचा फ्लॅटची अपेक्षा करतात. भर पावसा माझ्या नया आठवडीचा डोकान डोका लाग जास पाण्याला, डोकान डोका पाण्याला लाग जास. तो कसा तरी लाय कसा तरी वरती 10 वर चढतो, नया कसा तरी पाय वही दाबी देस, खाली उतरताना लाय त्यांना पाय पाहिजे जास, दुसरा नया तयार होई जास, तो दुसरा नया बुंज झाले, तिसरा वरती चढस. भर पावसाळ्याला ही आपली गत. आणि आपण अपेक्षा काय करतोय? मुलाकडे सिटीमध्ये फ्लॅट पाहिजे, धुळ्यासारख्या सिटीमध्ये फ्लॅट पाहिजे. कुठून आणणार आहे तो? त्याला तर 2 नंबर करणं पडी. मग तुम्ही तरुणांची मजाक लावून टाकली, थट्टा लावून टाकली. अजून पोर वावर मा पाय ठेवानी, पण पोऱ्याकडे जमीन पाहिजे. का बाई मरणे का तडे भुंजाले का बिमुन्या शेंगा कावाले? तुम्ही शेतकरी आहात, मी शेतकरीचा लेकरू आहे. शेती एकट्याची का बाबा? शेती एकट्याची? अरे भर चैत्राच्या लखलखत्या उन्हामध्ये जोपर्यंत लक्ष्मीनारायण दोघं मातीमध्ये घाम गाळत नाही, तोपर्यंत त्या काळ्या मातीमधून हिरवं सोनं उगवत नाही, उगवत हिरवं सोनं. आणि आई बहीण घर बशी मोबाईल मा बोटे घालत आणि तो एकला बैल राबी कैन पिका यसना कैन घरे बांधते. काही पण अपेक्षा, अवाजवी अपेक्षा दुःखाला कारणीभूत असतात. मुलांचं वय चाललं, मुलींचे देखील वय चाललं, चांगला चांगला दका दका माशा पसत, इथला लगून पसत, हुंडूक बी अटकत नाही, महाराज मरतात. तू विठाल विठाल काही पण अपेक्षा करतात, काही पण अपेक्षा. काळजाचा तुकडा द्यायचा आहे ना, मुलगी द्यायची ना, मुलगा फक्त निर्व्यसनी लायक बघा, तुम्ही लायक बघा. तो 2चे 4 करायला तो वेळ लागू देणार नाही. कितलं बी त्यान बाप न कमावलं, जर कदाचित 90 मास्टर होईल तो कितला दिन ठी ते कितला दिन ठी. आणि बरं बहिणी अशा तुम्ही सारख्या नाही ना, पहिले सारख्या सासूबाई कानफट्या मा बी ठी दे, तरी सुद्धा गुपचूप जाईन राहतात. तुम्ही पाहिलं 2-2 पाहिला भाकरी आठी नुसतंच सांग
ओ बहीण भाऊ बनकीने गलीनं गरजे आपलं थोडस पदर बिदर लिसन जाळत जाय तिथला मग तिला राग भरायचा आणि तिथला मायले तिथला मास फोन मन सासू असे म्हणे बरी लाग कपडा बरी संद केली सुमी आया अक्का नको ना या मोबाईलनी जास्त खे करात बर इथला उपाध्या करेल त्या मोबाईलनी 1.5 GB डाटा सरी जास पोरेस ना अख्खा दिन एक ठिकाणी कुठे मंदिर ना कोपराला बसतीन दवाखाना ना कोपराले हॉटेल ना बाजूले टपरीवर कोण काना कोप कधी कधी रात पाटले जाऊ ना शरद बाबा घर 2-2, 3-3 वाजता अशा भुसकन एखादा कोपरा मग ही करी पडतो त्या गैजास माणूस काय चावायतीन काद का पिद का यानावर ते काहीच नाही त्यामध्ये 1.5 GB सरी जास्त ना इथला येड कर या मोबाईलने उभा संसार विध्वस्त करी टाकात का माय तुमने टाइम देव होता काशी सासूबाई कानफट्यामध्ये ते तरी सुद्धा पायला भाकरी संताप दना दना करी संत थापी टाकेत तुम्ही आता हे मावलीले पुरांना गपका बाहेरतून चोपडो का मधमा पुरीमा लाटो ते माहित नाही इथलं तिथलं बोलणं का लगेच मायले फोन विठाल विठाल कसा टिके तुमना संसार पहिले जग तर उशिरा लग्न होई राहणार पोरेसले काय शिकाडशात नको त्या गोष्टीची अपेक्षा आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं दुःखाला कारण आणि दुःखाला जास्त कारण असेल तर हे तरुण लेकर 1.5 GB संपून देतात हो आवश्यक काय मग उठान पहिले झोपता जेमतेम जागी तवलामध्ये मोबाईलचं आपलं लागतंच डब भरतात पूर्वीचे लोक तंबाखू काही बिडी काडीवाला राहत त्या किसा मागायला लई जायत या पहिले मोबाईल लई जातात किसा मा धरतन मग डब भरत 5% का चार्जिंग राहणार त्यांना मा जेमतेम ICU मा दुगू 5% का चार्जिंग राहणार तरी सुद्धा त्यांना शिवाय या डब भरतात आणि तो मोबाईल लई जातोच बसत जव लगून गुड घातले मुंगी आहे तिने तव लगून मोबाईल मा पाय सुन होई जातो तव लगून बशी राहतो बिचारा आणि काय 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 दखतीन हे प्रभु हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ मोबाइल डबड़े में पड़ गया विठाल विठाल टँग टँग मोये यानावरती काय अर्धा तास बशी राहतोस त्याला वाटत असे काही बगीचा मग बशी राहत आपण इथला मोबाईल मा येडावी घ्यात रे त्या मोबाईल मा येडा आणि इकडे या मावल्या एवढं तेवढं काय बना का लगेच मारले फोन या मोबाईल इथला बंद का टाका म्हणून अवाजवी अपेक्षा जे तुम्ही देवाकडनं करतायत ना अवाजवी अपेक्षा दुःखाला कारणीभूत असतात बघा ना तुम्ही काहीतरी बघा एक आयराणी गाणं आहे बघा आयराणी गाणं तुम्ही हसण्यावारी ते गाणं घेतात परंतु आजच्या घडीला आज ती वास्तविकता मांडणार ते गाणं आहे आजची वास्तविकता मांडणार ते गाणं आहे आयराणी गाणं आहे तो कवी म्हणतो तो गीतकार म्हणतो आते सोडी दे लगीन नांद नांद मना पुई बाबू आते धोतर नेशिले पान पान मना पुई बाबू तुम्ही जसे आशीर्वाद सुरुवातले मला तसंच असू आहे पण थोडस बारीक लक्ष देणं मी बारीक लक्ष दिसन मग मला समजणं काय म्हणतो तो आता अपेक्षाच करू नको भाऊ कारण की मुलीवाळांच्या अवाजवी अपेक्षा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे फक्त आता धोतरनं पान लायले तुना काय आता पिव्या गण आता तुला लाल गणच मोक्या होईल अरे का आहेत काय लागा सोडी दे का बरं सोडी दे आपलं नात गोत चांगलं नाही देखीन करत स्वाकडी मान आपलं नात गोत चांगलं नाही देखीन करत स्वाकडी मान त्याचं म्हणणं काय भाऊ बनकी पै पाहुणा उन्हात ना बस स्टँडवर काय नाही हो पोऱ्या बेबळा बस स्टँड वरतूनच आलो येवा आता इराण तू आमल्या जवळ असं 8 जण कामी लाग समजली कुठतरी टायर पंक्चर कर बा कोणीतरी पोपळा उचाळात बा आपलं नात गोत चांगलं नाही पारोळा तालुक्यात कीर्तन होतं त्या कीर्तनाच्या अगोदर गेलो जेवायला बसलो होतो म्हणून बाबा त्या कधी बापे जन्मे ते गाव देखील नाही कधी ते गाव त्या ज्यांना घर जेवणले गो त्या घर कधीच काही असं विचार नाही किंवा कोणा घर आहे काही नाही काहीच नाही हो काहीच पत्ता नाही नवीनच ती मावड्याशी वाढायला बसली आम्हाला वाढता बोली राहिणी चाली राहिणी वाढता बोलता म्हणे महाराज
आमना भाऊ बन एक नंबर निशेत म्हणे. हा काही मला का सांगी रे तू तू ना आपला काही नातं गोत नाही काही संबंध नाही कधी बाप्या जन्मे ते गाव कधी देखील नाही तू आपले कधी वयक नाही म्हणजे महाराज आमना भाऊ बन एक नंबर निशेत म्हणे. तो हा काही माले का बरं सांगी रे पण खाई राहतो त्यामुळे मला बोलता ये नाही ऐका ताट बिट आवरली म्हणत इथली उघडा तोडणी अक्काची म्हणतात अक्का तू ना निशेत नाही चांगला कोणा राहतच म्हणत जो तो भाऊ बनणार नावले आराया महाराज म्हणतो प्रत्येकला रास म्हणतो दुखणं एवढं तेवढं आणि मना चांगला राहत मी इथला 12 गाव खाल्याला पेटा मारीन चाटा मारत फिरतो म्हणतो मला त्या पोल्ट्री फार्म नाही टाकी देतात का म्हणतं मला त्या बटा मिडीशी विठाल विठाल काही कीर्तनकाराजवळ सांगू नये आणि कीर्तनकार उघडा तोडणार राहतस नाही का काही पण विठाल विठाल अवाजवी अपेक्षा दुःखाला कारणीभूत असतात. भाऊबंदकी चांगलं नाही आपलं नातं गोत चांगलं नाही देखीन करतस वाकडी मान उलटा पोरीस ना भर देतस कान कान म्हणा पोय भाऊ जाऊ द्या पोऱ्या बेवड्या आहे. आणि काही ऐकणारे असे आहेत ना घरापर्यंत पोहोचत नाही चांगले चांगले स्थळ याच्यामुळे उकळून जातात दुसऱ्याच्या ऐकण्यामुळे. अजून आपले नोकरी नाही आपले धंदा नाही पैसाच नाही खान. आता लोक संस्कार बघत नाही माळकरी बघत नाही निर्वेशनी बघत नाही तुना पाकितला माल आहे कितली संपत्ती. आपले नोकरी नाही आपले धंदा नाही पैसाच नाही खान. आता पोरीस ना वाडी गया मान मान म्हणा पोई भाऊ बोलतात की नाही. काही गाणं विनोदामध्ये आपण घेतो पण आजची वास्तविकता मांडणारं गाणं आहे. आजची परिस्थिती म्हणजे तरुण लेकरांना व्यसनाकडे ओढणारी परिस्थिती आहे. आजची परिस्थिती म्हणजे तरुण लेकरांचं मनाचं खच्चीकरण करणारी परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून सगळे जण शीघ्रम तुष्यती इति आतुष्टोष भगवान लवकर संतुष्ट होणार आहे. भगवंताकडे सगळेजण जातात आणि जो तो ज्याचं त्याचं गारानं मांडत देवावर पाणी टाकतं देवबा माझा ऐक देवबा माझा ऐक देवा माझा ऐक. तसं भगवंत आला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी पत्र पाठवलं तुम्ही विश्वनाथ दीन रंकवी अनाथ म्हणजे हरकत नाही. अपेक्षा काय अहो अपेक्षा काय नाही हो अपेक्षा काही नाही फक्त छोटीशी अपेक्षा आहे. काय छोटीशी अपेक्षा अभंगाच्या दुसऱ्या चरणात पाया पडलो कृपा करा तोडी कृपा तोडी कृपा करावे तोडी कृपा करावे तोडी कृपा करावे
पाया पडिलो बराडी. देवा मी दिन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. म्हणे अपेक्षा काय? अपेक्षा एवढीच आहे, कृपा दृष्टी तुमची असू द्या, कृपा कराल ते थोडी. मी पाया पडिलो बराडी, चरणाशी अंकित होऊन देवा तुझ्याकडे मागणी मागतो, कृपा दृष्टी माझ्याकडे असू. जो चरणाशी आजपर्यंत भगवंताच्या आहे तो साबूत आहे बरं, तो व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. जो चरणांकित आहे तो आजही व्यवस्थित आहे बरं. ज्याच्याकडे आपण मागतोय, आता बरेच लोक मागणी मागण्याचा प्रयत्न करतात बघा. देवाकडे गेल्यानंतर